पुण्यात कोणत्या भागात घरांना सर्वाधिक मागणी आहे आणि का? पुण्यात घर घ्यायचंय? मग आधी हे ठरवा. खरंच घर घ्यायचंय की फक्त चर्चा करायचंय? कारण काही लोक म्हणतात घर बघतोय, पण बघता बघता बाजारभावच वाढून जातो. बरं, आता खरंच जर घर घ्यायच्या तयारीत आहात तर त्यासाठी पुण्यातील हॉट लोकेशन सांगतोय. सगळ्यात पहिलं नाव येतं भागोलीचं. IT हब्सना जवळ भरपूर नवीन प्रोजेक्ट्स आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षात इथल्या किमती तब्बल 37% वाढल्या आहेत. म्हणजे आज घर घेतलं तर भविष्यात किमती आणखी वाढण्याची शक्यता पक्की. त्यानंतर येतो वाकड परिसर. IT पार्क्स आणि पिंपरी चिंचवडच्या जवळ असल्यामुळे हा भाग खूपच डिमांडमध्ये आहे. गेल्या काही वर्षात इथल्या घरांच्या किमती 27% वाढल्या आहेत. म्हणजे इथं घर घेणं फक्त राहण्यासाठीच नाही तर पुढच्या पिढीसाठी सुरक्षित इन्व्हेस्टमेंट ठेवणं हेच म्हणावं लागेल. आता बोलूया कोथरूड बद्दल. हा पुण्याचा प्रतिष्ठित आणि गौरवशाली परिसर आहे. इथे चांगल्या सोसायट्या, नामांकित शाळा, कॉलेज आणि उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. कायम डिमांडमध्ये असलेलं हे लोकेशन म्हणजे पुण्यात घर घ्यायचं असेल तर अगदी परफेक्ट पर्याय. इथे घर घेणं म्हणजे तुमचं लाईफस्टाईल लेवल अप करणं आहे. पुढे येतो खराडी आणि हडपसर. हे भाग IT वाल्यांची पहिली पसंती आहेत. मोठमोठे टाउनशिप प्रोजेक्ट्स, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि भविष्यात किमती आणखी वाढण्याची खात्री. म्हणूनच अनेक जण इथे घर घेणं पसंत करतात. आणि आता ज्यांना शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायचंय आणि शहरही जवळ हवंय त्यांच्यासाठी भूगाव एक उत्तम पर्याय आहे. इथे मोठमोठे प्रोजेक्ट्स येत आहेत, स्वच्छ हवा आहे आणि लोकेशनही सोयीस्कर आहे. म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि आधुनिक जीवनशैली दोन्ही एकत्र हवे असेल तर भूगाव तुमच्यासाठी परफेक्ट. तर मग आता मोठा प्रश्न, तुमच्या स्वप्नातलं घर तुम्ही कुठे शोधताय? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच रिअल इस्टेट संबंधी नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.